पूर्णपणे आणि नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका। मी अमक्या ठिकाणाहून अमका तुमचा व्हिडिओ पाहतोय। आज आलोय पालीला, व्यवसाय काय म्हणतात पाहूया। तर चला, भंडार खोबऱ्याचं वैशिष्ट्य काय म्हणजे देवाचा मान आहे भंडार खोबऱ्याचा। मान आहे मित्रांनो खंडोबाचा भंडार खोबऱ्याचं लेणं या। हा लेणं आहे ते देवाचं। तर काय भाविक भक्त या ठिकाणी आल्यानंतर काय मागतात नक्की? काय म्हणजे काय द्या म्हणतात? देवाचं पूजेचं साहित्य, पूजेचं साहित्य मागतात। हा, त्यांना देवाला द्यायची इच्छा असेल ते सगळं मग सर्व घेतात ते। तर या ठिकाणी आता आपण पाहू शकता की काय काय आहे इथं। तुम्ही काय सांगाल, काय मागतात भक्त ज्या तुमच्याकडे आल्यानंतर? पूजेचं साहित्य, ओटी, पोशाख, मूर्त्या खरेदी करतात। मूर्त्या आहेत तुमच्याकडं, कोणत्या कोणत्या आहेत थोडंसं फ्रंटनं दाखवा। खंडोबा माळसा प्रामुख्याने येतात, पालीचा, जेजुरीचा, अन्नपूर्णा, गणपतीच्या मूर्त्या, घंटी, घोडा, पुत्र, असं पिंड वस्तू असतात। ह्याच्या तुमच्याकडे सर्व आहे? हो। तर मित्रांनो, या ठिकाणी दर्शनाला आल्यानंतर खंडोबा रायाची मूर्ती, एक छोट्या मूर्तीपासून मोठ्या मूर्तीपर्यंत या ठिकाणी आहेत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कुत्रा आहे, या ठिकाणी मूर्ती आहे खंडोबाची, घोडा आहे, या ठिकाणी मोठी मूर्ती देखील आहे, तसेच मुखवटे देखील आहेत या ठिकाणी। तर जाणून घेऊया थोडक्यात। तर आपण हा व्यवसाय केव्हापासून करताय? झाले 7-8 वर्ष झाले। 7 ते 8 वर्ष झाले। वडील होते इथं, त्यांच्यानंतर आता मी असते। वडिलांनंतर तुम्ही करताय। तर तुमच्या या व्यवसायाला अतिशय सुंदर अशी उत्तर प्रगती होत जाऊ तुमची, आणि या ठिकाणी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो। आणि याच ठिकाणी चला अजून पुढं, तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा। तर काय सांगाल की आपण किती दिवसापासून आहे ह्या भंडार खोबऱ्याच्या व्यवसायामध्ये? आमची सासू बसते, सासूला आता झाली 30-35 वर्ष झाली बसते। आम्ही आत्ता बसायला लागलोय नवीन आहे। तर काय काय वाटतं इथं बसल्यानंतर ना बाबा, असं वाटतंय का बाबा बसलोया किंवा काय की नको या? नाही तसं काय वाटत, देवाच्या दारात बसल्यावर कुणाला कंटाळा येणार आहे। हा, पब्लिक आहे आणि बरं आता ऊन आहे, उन्हाच्या रकात एवढं पब्लिक आहे, काय सांगाल? काय नाही, देवाला आल्यावर ऊन लागत नाही, काय नाही माणसाला। देवाला आल्यावर उन्हाचं नसतं काय, देव भाव भक्तीने आल्यावर काय आहे, देवाला ऊन लागत नाही, काय नाही माणसाला। ऊन ताण सगळं देहभान विसरून माणूस या ठिकाणी येतं या। आणि एक गाणं पण आहे की काय, देहभान आहे मित्रांनो, नंतर जसं आठवलं असं मी सांगतो तुम्हाला। तर तुम्ही किती दिवसापासून ह्या भंडार खोबऱ्याच्या व्यवसायात म्हणजे विक्री करताय? 20 वर्ष। 20 वर्षापासून भाविक भक्त आल्यानंतर आतमध्ये मार्गस्थ होताना काय काय मागतात? नारळ, भंडार खोबरं, ओटी असते देवाची, पोशाख असतोय, ज्या त्यांना जे पाहिजे ते घेऊन जातात। तर जे त्यांना लागणार आहे ते आपल्याकडे काय काय आहे इथं दाखवताय का थोडं? आहे ना, नारळ आहे, भंडार खोबरं आहे, पोशाख आहेत, वट्या आहे। मित्रांनो, या ठिकाणी हे पोशाख ना, ते शेला पागोटा आहे देवाचा, हा शेला पागोटा आणि हा पोशाख। तर मित्रांनो, या ठिकाणी आहे सर्व। हे तुम्ही म्हणताल का दाखवतोय, नक्की खंडोबाला काय काय आवश्यक आहे किंवा काय काय इथं दिलं जातं हे सर्व या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी आता थोडंसं चाललेलं आहे, जाणून घेऊया। चरणी आला दर्शनाला प्रत्येक आठवड्याला असतं, दर रविवारी असतं। काय वाटतं दर रविवारी यायला? एक नंबर, मस्त वाटतं। असं वाटतं का कामाचा एक दिवस मिळतोय सुट्टीचा, आराम करावा, त्यात पण फिरायला? नाही, हे तरी आवडीचं काम आहे असं वाटतं। कधी रविवार येतोय, कधी आम्ही येतोय असं वाटत असतं। बरं, आपण काय करता? कन्स्ट्रक्शन व्यवसाय। कंस्ट्रक्शन कुठं? कराडवरून। तर आज आपण फॅमिली एक हीच एक संधी असती किंवा सुट्टी आहे फॅमिली सोबत, आणि महत्वाचं म्हणजे देवाच्या चरणी दर्शनाला। आता पण किती वर्षापासून हा दर रविवारची वारी चालू केली तुम्ही?
नाही आम्ही अधूनमधून एखादा रविवार चुकतो नाही तर कंटिन्यू येतच असतोय. कंटिन्यू येत हो. तर आतापर्यंत केव्हा येताना आडी अडचणी आल्या का? अडचणी कधीच येत नाहीत. उलट अडचण असेल तरी त्याच्यावर मात करून पुढे येता येतं असं होतं. धन्यवाद मनापासून. आपल्या विकास नाव यूट्यूब चॅनलला आपण सहकार्य केलं आणि 2 शब्द बोललात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. तर मित्रांनो या ठिकाणी पहिलं जे स्टॉल लागते ते खाऊचं मिठाईचं, तर थोडक्यात जाणून घेऊया त्यांच्या बसनं. नमस्ते. नमस्कार, बोला. विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून आभार मानतो आणि 2 प्रश्न विचारण्याची संधी प्राप्त करून घेतोय. बोला की. तुमचं नाव सांगा. सुरेश कुंभार. आपण या खंडोबा रायाच्या चरणी किंवा या कमानीच्या आतमध्ये व्यवसाय थाटलेला आहे, तर काय काय आहे आपल्या या व्यवसायामध्ये प्रसाद म्हणून? आपल्याकडे प्रसाद म्हणून कंदी पेढे आहेत, जरा गोड पेढे आहेत, कलाकंद आहेत, प्रसादाचे पुडं आहेत, बाकी मैसूर पाक, लाडू, हलवा, प्रसाद सर्व साहित्य मिळते. सर्व साहित्य या ठिकाणी मित्रांनो भेटते. जाणून घ्या केव्हापासून हा व्यवसाय या ठिकाणी करतात. आमची 3री पिढी आहे. आमचे आजोबा होते, आमच्या वडील, आता आमची 3री पिढी हाच व्यवसाय करतो. मित्रांनो आजोबा नंतरनं वडील आणि त्यांच्या नंतरनं हे, म्हणजे कंटिन्यू 3 पिढ्या या ठिकाणी झाल्यात. तर काय सांगाल, काय वाटतं या ठिकाणी एवढी परंपरा, म्हणजे लोक येत आहेत इकडं, भाविक भक्त आटोक्याने गर्दी करतात दर्शनासाठी आणि या ठिकाणी आपल्या जाताना हा सर्व एक प्रसाद म्हणून किंवा एक खाऊ म्हणून घेऊन जातात. हे काय खंडोबा आराध्य दैवत आहे सर्वांचं. भाविक भक्त श्रद्धेने येतात इथं, मनोकामना पूर्ण होतात त्यांच्या. कोण नवस बोलतंय, कोण काय, त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात इथं. देवाच्या चरणी ह्यांनी कुठला नवस केलता जाणून घेऊया. नवस कुठला केलता का देवा? नवस म्हणजे असं भाविक भक्त प्रत्येक आपापले, आम्ही नाही केलं. आम्ही म्हणजे आमची काही गरजच भासली नाही. देवाचा आशीर्वाद आमच्यावरच आहे. काय देवाचा आशीर्वादच मित्रांनो एवढा आहे की नवस करण्याची वेळ या ठिकाणी आली नाही त्यांना. तर तुमचं गाव? माझं गाव हेच पाली. तेव्हापासून या ठिकाणी पालीमध्ये हा व्यवसाय स्थापन केला. तेच सांग, म्हणजे आजोबांनी केला होता. तेव्हा एवढे भाविक नव्हते ते, आजोबांनी चालू केलेला व्यवसाय. धन्यवाद, तुमचं मनापासून आभार. या ठिकाणी आपण थांबूया मित्रांनो. भरपूर अशी गर्दी या ठिकाणी होती आणि ऊन देखील जास्त आहे आणि आपल्याला मार्गस्थ व्हायचे. याच ठिकाणी ही मुलाखत संपली असं जाहीर करूया. कशी वाटली ही मुलाखत कमेंट करून सांगा. कमेंट बॉक्स रिकामा ठेवते पूर्णपणे आणि नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. मी आमच्या ठिकाणाहून आमका तुमचा व्हिडिओ पाहतोय. धन्यवाद.